हिंदू हो और तू मुसलमान है, क्या हुआ अगर जो मैं हिंदू हो हिंदू हो और तू मुसलमान है, मैं भी इंसान हूँ तू भी इंसान है, मैं भी इंसान हूँ तू भी इंसान है। अगर हम आपस में ऐसे ही रुटेंगे, अगर हम आपस में ऐसे ही रुटेंगे तो ये देश कैसे चलेगा? अगर हम आपस में ऐसे ही रुटेंगे तो ये देश कैसे चलेगा? हम दोनों पहिए इस गाड़ी के, इसका नाम हिंदुस्तान है, इसका नाम हिंदुस्तान है। नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझे नाव शुभम श्रीपती साळुंखे, मी आता 10वी मध्ये शिकत आहे. मित्रो, स्वातंत्र्य दिन आज आपला स्वातंत्र्य दिन हा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन तर आपण दरवर्षी साजरा करतो, पण मी आज इथे फक्त स्वातंत्र्य दिनाविषयी नाही तर आपल्या स्वातंत्र्य दिनाविषयी नाही तर आपल्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांविषयी काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे. आज मी एका व्यक्तीचं नाव घेणार आहे ते तुम्ही ओळखून आहात, ज्यांचं तुम्हाला नाव माहिती आहे, त्यांचा इतिहास काय आहे तुम्हाला माहित नाही. तो इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 मध्य प्रदेश म्हणजे बोहरा इथे त्यांचा जन्म झाला. चंद्रशेखर आझादांना आपल्याला फक्त माहित होतं की ते स्वातंत्र्यवीर होते, सैनिक होते, हे आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे. पण त्यांच्याकडे एक कला होती, ट्रेक होती, ती आपल्यापैकी कोणाला म्हणजे मला पण ही माहित नव्हती, पण मी ती जाणून घेतली. ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती कुठली म्हणजे चंद्रशेखर आझाद फक्त स्वातंत्र्यवीर नव्हते तर ते उत्तम धनुर्धारी होते. रामानंतर जर ब्रिटिशांच्या काळात जर उत्तम धनुर्धारी कोण असेल तर ते फक्त चंद्रशेखर आझाद होते. चंद्रशेखर आझाद हे महात्मा गांधीशी प्रभावित होते. बापूजींच्या ते असहकार चळवळीत म्हणा, चलेजा आंदोलनामध्ये सहभागी होते. ते असहकार चळवळीत ते सामील असताना त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडले आणि वाराणसी कोर्ट, उत्तर प्रदेश मध्ये आता जी कोर्ट आहे वाराणसी आहे ना, त्यांना कोर्टात हजर केले. आणि त्या ब्रिटिश जजने विचारले तुझं नाव काय? ते म्हणले माझं नाव आहे आझाद. ते म्हणले तुझं नाव काय? ते म्हणले आझाद. तुझ्या वडिलांचे नाव काय? ते म्हणले स्वतंत्रता. तुझ्या वडिलांचे नाव काय? ते म्हणले स्वतंत्रता. तुझं घर कुठलं? ते म्हणले जेल. तुझं घर कुठलं? ते म्हणले जेल. तो ब्रिटिश अधिकारी मला संतापला. अरे तुझं वय काय? तू बोलतोस काय? मी कोण आहे तुला कळतं का? ते म्हणलं हो. कोण? तुम्ही मला ब्रिटिश म्हणजे तुला कळतं का माझं पद कुठलं आहे? ते म्हणलं हो. तुम्ही आता जज आहे. तो म्हणलं चंद्रशेखर आझाद म्हणले तुम्ही आमच्या देशात येऊन आम्हाला शिकवताय कसं वागायचं, तुम्ही आमच्या देशात येऊन आम्हाला शिकवताय कसं वागायचं, मग तुम्हाला काय मी मानायला पाहिजे, तुमच्याशी कसं बोलायला पाहिजे, हे बोलले. त्यामध्ये ब्रिटिश अधिकारी संतापला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यांचा जो जेलर होता त्या जेलरला सांगितलं की ह्या जो चंद्रशेखर आझाद आहे ना त्याला घेऊन जा, 15 चापकात फटकं मार. असं चापकाचं फटकं मार की त्याला राष्ट्रभक्ती परत जागलीच नाही पाहिजे. जसा एक फटका मारत होता तेव्हा ते एकच शब्द म्हणत होते, भारत माता की, भारत माता की. चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी होते, प्रेरणादायी तर होते, परंतु काही दिवसांनी त्यांना कळाले की अहिंसेचा मार्ग स्वीकारून आपल्याला काही स्वातंत्र्य मिळू शकत नाही, म्हणून त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला. बापूजी या तत्वांवर चालणारे चंद्रशेखर आझाद बाहेर पडले आणि त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला. त्यांना खुदिराम बोस, रासबिहारी बोस किंवा चंद्रशेखर भगतसिंग, सुखदेव यांची साथ लाभली. म्हणून त्यांच्यासाठी 2 शब्द म्हणत होतो, सलाम आहे त्या वीरांना त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. सलाम आहे त्या वीरांना त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. मित्र हो, आपल्याला माहिती आहे की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझादांचे साथी होते. चंद्रशेखर आझाद त्यावेळेचे टॉप क्लास म्हणजे नामांकित व्यक्तिमत्व होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या मनात चंद्रशेखर आझादांची भीती होती. त्यावेळी जर कोणाची हिंमत होती की चंद्रशेखर आझादांना पकडून द्यायची, कारण काकोरीकडे भला मोठा छोटा मोठा गड नव्हता. त्यावेळी ब्रिटिशांची ट्रेन भारतातून लंडनला जाणारी काकोरी प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबली होती. तिथंच त्यांनी ट्रेन लुटली आणि सगळा माल आपल्या जंगलामध्ये नेऊन लपवला. त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्यावर 5,000चा दंड लावण्यात आला की जो कोणी आझादांना पकडून येईल ना त्याला 5,000 बक्षीस देण्यात येईल. काकोरीकडे म्हणा किंवा विधानसभा म्हणा किंवा जेलरला मारणे म्हणा किंवा कर्ल्याला मारणे म्हणा, या सगळ्या गोष्टी चंद्रशेखर आझाद पुढे होते. एके दिवशी चंद्रशेखर आझाद पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेले. नेहरूंना त्यांना भेटण्यास साफ नकार दिला. त्यांना राग आला. ते तिथून निघाले आणि आलफ्रेड पार्कमध्ये जाऊन बसले. ते विचार करत बसले आता पुढची रणनीती कशी ठेवायचा, आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळवून द्यायचे हे ते विचार करत बसले. त्यांना भगतसिंग येऊन भेटले. भगतसिंगांना त्यांनी सांगितली की मी गेलो होतो पण मला काय नेहरू भेटलेच नाही. त्यावेळी तिथे भगतसिंगांना सांगत होते. त्यावेळी आपल्यातली काही लोक होती, त्या फुटी दरवाजामध्ये लोक होती ना, त्या फुटी दरवाजामध्ये लोकांनी त्या सीआयडी ऑफिसरला सांगितले मी चंद्रशेखर आझादला एक अल्फ्रेड पार्क मध्ये बघितलंय. तो सीआयडी ऑफिसर मला तू खरं बघितलेस ना, ड्रिंक काय केली नाही मला, मी खरं बघितले. मग तो सीआयडी ऑफिसर घेऊन गेला, 100 जणांचा घेऊन गेला आणि अल्फ्रेड पार्कला 4 बाजूने वेढा दिला
चंद्रशेखर आझाद विचार करत बसले होते की आता कशी रणनीती ठरवायची, कसं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, ह्या गोष्टी ते विचार करत होते. विचार करत बसले होते. परत हळूहळू ते पुढे सरकायला लागले. ब्रिटिश सैन्य आणि कर्नल पुढे सरकत गेले. चंद्रशेखर आझादांना कळालं की आपल्या चारी बाजूनी वेढा झाल्या, त्यामध्ये सतर्क झाले. त्यांची नजर ही गरणासारखी होते. कानाचं तर काय बोलू नका, एवढे संवेदनशील कान होते ना, जरी पान जरी नुसतं आलं ना तरी त्यांना कळत होते की कुठनं आवाज आला, कसा आवाज आला. चंद्रशेखर आझाद त्यांना कळलं. त्यांनी झाडाच्या मध्ये आश्रय घेतला बाजूला आणि ती ब्रिटिश अधिकारी जसं फायरिंग झाली सुरू केली तशी दोन्ही बाजूनी फायरिंग जोरदार सुरू झाली. इकडून चंद्रशेखर आझाद एकटे आणि तिकडून 100 जण. एकट्या चंद्रशेखर आझादने टोटल 75 लोकांना मारले होते. मग ब्रिटिश अधिकारी शेवटी वैतागले. ह्यांना मारायचं तरी कसं, हे मारता नाही ना झाले, कुठून कसं मारावं म्हणून त्यांचे 2 शिपाई होते ना ते उलट्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने त्यांना पाठवले आणि चंद्रशेखर आझादांच्यावर नियम धरायला लावला. पण ती गोळी काय त्यांना लागली नाही. गोळी त्यांच्या गुडघ्याला लागली, पायाला लागली, ती खाली पडली आणि बसले. आता म्हणले या भूमीची माती हातात घेतली आणि तिची चुंबन घेऊन म्हणाले, आहे आई आज मी तुझा हा पुत्र जाणार आहे. पण त्यांनी एक उरण घेतलं होतं की वचन घेतलं होतं काय, जोपर्यंत या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हातातून मी भारत त्याला मुक्त करत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. आणि जरी मेलो तरी या ब्रिटिशांच्या हातून काय मरणार आहे, कारण मी आझाद आहे, आझाद होतो आणि आझादच राहणार. हे माझे चंद्रशेखर आझाद होते. ही गोष्ट झाल्यानं चंद्रशेखर आझादने बंदूक घेतली, पिस्तूल घेतली आणि स्वतःच्या डोक्यावर गोळी मारून एन्काउंटर करून घेतला. तिथं त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ती ब्रिटिश अधिकारी पुढे आले आणि तब्बल 15 मिनिटं झाली तरी चंद्रशेखर आझादांच्या पुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. कारण त्यावेळी त्यांची दराला एवढी दहशत होती ना आझादांची, कोणाच्या नक्काला सुद्धा चंद्रशेखर आझादांची नक्काला सुद्धा हात लावायची कोणाची हिंमत नव्हती. 15 मिनिटं कंटाळली, शेवटी वैतागली, काय करायचं वैतागली.